आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी 35,788 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर। लाडक्या बहिणींसाठी 1,400 कोटी तर मुंबई मेट्रोसाठी 1,212 कोटीचं अर्थसहाय्य। एक देश एक निवडणूक विधेयक आज लोकसभेत मांडलं जाणार। दुपारी 12 नंतर केंद्रीय कायदे आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक सादर करणार। भाजपकडून खासदारांना व्हीप जारी। 14 महिन्यामध्ये इस्रायल हमासच्या युद्धामध्ये गाझापट्टीत 45,000 नागरिकांचा मृत्यू। मृतांमध्ये बालकांसह महिलांचा मोठ्या प्रमाणात समावेश, तर 1 लाखापेक्षा अधिक लोक जखमी। विनापरवानगी झाडं तोडल्यास 50,000 रुपयांचा दंड। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विधेयक विधानसभेमध्ये सादर, तर झाडाच्या फांद्या तोडण्यास परवानगीची गरज नाही। खरीप हंगामामध्ये निघालेल्या कांद्याच्या दरामध्ये गेल्या 4 दिवसात मोठी घसरण। कांद्याचे दर 10 ते 12 रुपये किलोपर्यंत घसरले। मात्र किरकोळ बाजारामध्ये कांद्याची चढ्या दरानंच विक्री। शेवग्याची आवक वाढल्यानं दरामध्ये घट झाल्यानं ग्राहकांना दिलासा। शेवग्याला 3 आठवड्यांपूर्वी 600 रुपये प्रति किलोचा उच्चांकित दर मिळाला होता। दिवाळीमध्ये एसटीला तब्बल 941 कोटी रुपयांचं उत्पन्न। दिवाळीमध्ये एसटीनं दररोज 60 लाख प्रवाशांचा प्रवास। प्रत्येक दिवशी सुमारे 31.36 कोटी रुपयांचं उत्पन्न। प्राचीन स्मारकं, गड किल्ले, ऐतिहासिक स्थळांचं नुकसान केल्यास 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 1 लाखांचा दंड। संबंधित कायद्यामध्ये दुरुस्ती करणारं विधेयक विधानसभेत सादर।